आणि आता थेट जाऊयात, किशोरी पेडणेकर बोलतायत. म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी झालीये तेही त्यांनी मान्य केलंय, परंतु परत परत अशा गोष्टी करणं हे पोलिसांनाही आम्ही सांगितलंय की असं होऊ देऊ नका. त्या व्यक्तीला बोलवून घ्या, त्या व्यक्तीचं पण ऐका, कारण तो सोशल मीडियावरनं व्यक्त होतोय. त्यांनी कोणालाही संपर्क केलेला नाही आणि अशा एकत्र काम केलेल्या व्यक्तींनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून अख्ख्या समाजाला वेठीस धरणं हे रॉंग आहे. हे पुस्तक ऑलरेडी बॅन झालंय. ते पोलिसांनी त्याला विचारावं, हे पुस्तक नेमकं वाटण्यामध्ये तुझा उद्देश काय होता. प्रबोधनकारांचं पण पुस्तक स्वातंत्र्यापूर्वीच आहे. त्यांनी तर स्वतः जे आमच्या बाळासाहेबांचे पिताश्री आहेत, त्याने तर लढा उभा केला देश स्वतंत्र होण्यासाठी आणि जातीपातीच्या भिंती गाडण्यासाठी. त्यांनी महिलांना शिकवण्यासाठी सगळ्या बाजूनी लढा दिला. परंतु ते पुस्तक, हे पुस्तक स्वातंत्र्याच्या पूर्वीची पुस्तकं तुला आत्ता वाटून नेमकं काय साधायचंय ते पोलिसांनी शोध घ्या. त्यांनी बघा, मी पण सखोल चौकशी केली आहे. त्यांनी आणि 2 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे. त्यांनी 2 पुस्तकं वाटली. हे पुस्तक घ्याच, तेव्हा ते म्हणाले आम्हाला दोन्ही पुस्तकं नकोय. हो, कारण जेव्हा कसं असतं, आपण पण मेंटली थोडा विचार करा की ज्याच्यामध्ये इतकं जहाल आहे. आता ह्या काय कुठल्या राजकारणात नाहीये की बाबा राजकारणाचा भाग केला. त्यामुळे दोन्ही पुस्तकं तुझ्याकडनं नकोय. त्यांनी पुस्तकांना विरोध नाही केलाय, लक्षात ठेवा. त्यांनी सांगितलंय तुझ्याकडनं पुस्तकं नकोय, कुठलीही असू देत, नकोय. देशाचे दुश्मन हे पुस्तक वाचण्यासाठी प्रबोधनकारांच्या पुस्तकांचा फक्त आधार त्यांनी घेतला. येस, पक्ष पण पेटला पाहिजे, समाज पण पेटला पाहिजे. असं जर असेल तर हे रॉंग आहे. हे मला सांगा, चला हे देणं मी समजू शकते, कारण प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेबांचे पिताश्री, हे पुस्तक देण्यामध्ये काय 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 मिनिंग, काय अर्थ, काय. आणि हे बॅन आहे. हे बॅन पुस्तक तुला मिळालं कुठं? त्यांचं म्हणणं होतं आम्हाला तुझ्याकडनं कुठलंच ॲम्ब्युलन्स आली, ॲम्ब्युलन्स आली. अरे काय नको नको नको, ॲम्ब्युलन्स आहे. त्यामुळे मला असं वाटतं कदम यांनी 1 तारखेला आंध्रीपाडा पोलीस ठाण्यामध्ये हा ठीक आहे ना, एवढी काय चिडते ना, दात खाऊ लागू दे, मी सॉरी बोलेल त्यांना. चिडते कशाला अयोग्य आहे म्हणूनच आलोय. माझं म्हणणं आहे पोलिसांनी दोन्ही बाजूनी चौकशी करावी. त्या मुलींनी सगळ्यांनी आत्ता कबूल केलंय की आम्ही सांगितलं तुझ्याकडनं कुठलंच पुस्तक नकोय, कुठलंच. आणि हा त्यांचा अधिकार आहे ना. ह्यानी त्याला कलर दिलाय. प्रबोधनकारण ठाकरेंचं नाव घेऊन या गोष्टीला कलर दिलेला आहे. समजा हे वाटलं, हे वाटण्याचं काय, हे कशासाठी वाटत होता? हे 1925 पूर्वीच आहे. आपण कुठल्या सालात आहोत? 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. आपण कुठे आहोत? त्यामुळे मी अशा गोष्टीचा निषेध करते. आता पोलिसांना इतकं ते नव्हतं माहिती, इतकं काही घडलंय. आम्ही पोलिसांवर पण हरकत घेतलीय की तुम्ही एकाच बाजूने का नाही चौकशी केली लगेच. आम्ही पोलिसांवर पण हरकत घेतली. पुस्तकावरती बंदी होती आणि तरी सुद्धा ते वाटलं गेलेलं आहे. त्या मुळात याच गोष्टीसाठी ज्या परिचारिका होत्या त्यांनी ज्या पुस्तकावर बंदी आहेत ही पुस्तकं नको म्हणून त्यांनी हे केलं. आणि या संपूर्ण आपण जर गोष्ट बघितली जी आता आम्ही घटल्या आतमध्ये सगळ्यांची चर्चा केली, व्ह्यूंची चर्चा केली, त्यामध्ये जर आपण बघितलं तर ही 2 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे.
आणि यांची तक्रार घटना घडली किंवा तो निरोप समारंभ काय होता तो होता जुलैमध्ये. तक्रार दिली सप्टेंबरला त्यांनी जाऊन. मग 1 महिना लागला का तक्रार द्यायला आणि 2 महिन्याने व्हिडिओ व्हायरल करतात. म्हणजे याचा अर्थ हे फुल प्लॅनिंगने केलेलं एक प्रकारचं षडयंत्र आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र आहे. एक मला सांगा, माणसाची साधी वृत्ती असते की एखादा माणसाबरोबर एखादा माणूस त्रास देणारा असेल किंवा नीट बोलणारा नसेल, वागणारा नसेल, ॲग्रेसिव्ह असेल आणि त्या माणसाने एखादी भेटवस्तू दिली की चांगली की वाईट माणूस बघत नाही, बाबा तुझ्याकडून मला काही नको, मला काय घ्यायचं ते माझं घेईन, हीच वृत्ती झाली. जर आपले संबंध सगळ्यांशी चांगले असतील तर आपण कुठलीही भेटवस्तू दिली तर लोक प्रेमाने घेतात. पण तुम्ही आपल्या सर्व्हिस ड्युटीमध्ये अनेक काही गोष्टी इथे घडलेल्या आता आम्हाला कळल्या. म्हणजे तुम्ही नीट लोकांशी बोललात नाही, ॲग्रेसिव्ह बोलणं, बोलताना काहीतरी जाती धर्मावरती बोलणं आणि यामुळे अशी मंडळी जी असतात त्यांच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य नोकरी करणारा माणूस हा लांब राहतो आणि त्याच उद्देशाने ही पुस्तकं त्यांनी नाकारली.